Hello students, today we are going to learn a new topic, idioms and phrases. वाक्यप्रचार आणि म्हणींचा आपण अभ्यास करणार आहोत. This is very important topic for our subunit 1.2 contextual meaning of words. शिष्यवृत्ती परीक्षेतील 1.2 contextual meaning साठी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर आपण तुम्हाला स्क्रीनवरती idioms म्हणजे काय आणि त्यांचा वापर का केला जातो हे दिसतंय. ते एकदा वाचूया आपण व्यवस्थित. Idioms have a special role in English writing. Writers use idioms to make their speeches and writing more attractive and impressive. Idioms are used to make English language more vivid and descriptive. They are like a tasty spice in a hot soup. साधारणपणे इडियमचा वापर हे भाषा समृद्धीसाठी म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार हे भाषेचं समृद्धीचं साधन आहे. म्हणजे लेखक त्यामध्ये त्यांचं लेखन ॲट्रॅक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि हे जसं आपल्या भाजीमध्ये आपण जसं मसाला टाकतो त्यामुळे भाजीची चव येते, तसंच हे भाषेची गोडी वाढवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. तर हे म्हणी आणि वाक्यप्रचार व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये आणि त्यांचा ते रोज तुम्ही 2 किंवा 5 असे पाठ करा. Some interesting idioms and phrases along with their meaning and uses are listed in this video. Please watch it carefully and write in your notebook. दिलेले म्हणीने वाक्प्रचार व्यवस्थित लिहून घ्या आणि ते पाठ करा. Don't speak the language. Don't need explaining. I know that in the morning now. It's gonna be alright. I keep proving. फर्स्ट अ बॅड एग म्हणजे अ बॅड पर्सन म्हणजे वाईट व्यक्ती. अ बेड ऑफ रोजेस अ स्टेट ऑफ लक्झरी म्हणजे आरामाची गोष्ट. अ बेड ऑफ थॉर्न फुल ऑफ सॉरोज म्हणजे दुःखाने युक्त असं. विथ ओपन आर्म्स विथ अ वॉर्म वेलकम उत्साहाने स्वागत. आपल्या घरी एखाद्या मित्राला तर आपण त्याचं विथ ओपन आर्म्स म्हणजे मोकळे हात करून जेव्हा आपण मिठी मारण्यासाठी करतो तशा अर्थाने आहे उत्साहाने स्वागत करणं. अ बोल्ट फ्रॉम अ ब्ल्यू मीन्स अन अनएक्सपेक्टेड डिझास्टर म्हणजे संकट, एकदम उद्भवलेलं संकट, अचानक आलेलं संकट, त्याला अ बोल्ट फ्रॉम अ ब्ल्यू अशा अर्थानं ते वापरलं जातं. अ बोन ऑफ कंटेशन अ कॉज ऑफ कॉरल भांडणाचं मूळ कारण अशा अर्थानं. अ बर्निंग क्वेश्चन म्हणजे ज्वलंत विषय. इश्यू दॅट इज नीली डिस्कस्ड म्हणजे ज्वलंत विषय. सध्याचा विषय कोणता आहे? कोरोना असेल, त्यानंतर चीनचं भारतावर असणारं आक्रमण असेल किंवा सैन्य दल असेल किंवा जे काही राजस्थानच्या सरकारमध्ये चाललेलं असे काही ज्वलंत विषय आहेत बर्निंग क्वेश्चन अशा अर्थानं वापरलं जातं. अ चिल्स हिल अ चिल्स हिल्स मीन्स वीक पॉइंट कमकुवतपणा. एखाद्या व्यक्तीचा ज्या ठिकाणी कमकुवतपणा असतो त्या संदर्भानं अ चिल्स हिल्स असं वापरलं जातं. अन ॲक्स टू ग्राइंड म्हणजे सेल्फिश मोटिव्ह स्वार्थी उद्देश. ऍट 6s and 7s मीन इन डिसऑर्डर म्हणजे अस्तव्यस्त, त्याला काय कोणत्याही पद्धतीचा क्रम नाही किंवा काय नाही, त्याला ऍट 6s and 7s असं म्हटलं जातं. ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे कॉज ऑफ कॉरल म्हणजे भांडणाचं कारण. अ बर्न ऑफ कंटेशन सारखंच आहे. अ कॉक अँड बुल स्टोरी अ कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे अन ऍब्सर्ड टेल म्हणजे असंभव गोष्ट, ही गोष्ट शक्य नाही अशा अर्थानं अ कॉक अँड बुल स्टोरी असं म्हटलं जातं. अप्स अँड डाऊन्स म्हणजे प्रॉस्पेरिटी अँड प्रॉस्पेरिटी अँड ऍडव्हर्सिटी म्हणजे चढ उतार स्थिती म्हणजे कधी खाली जाणं कधी वरती येणं अशा अवस्थे नाही. अ कप ऑफ टी मीन्स अ फेवरेट थिंग आवडती गोष्ट. अ कप ऑफ टी म्हणजे अ फेवरेट थिंग आवडती गोष्ट अशा रीतीने ते वापरलं जातं. अ डक्स एग म्हणजे 0. 16th अ फेअर वेदर फ्रेंड फक्त चांगल्या काळात साथ देणार म्हणजे फक्त जेव्हा असतील शिते तर जमतील भूते अशा अर्थाने आहे ते. म्हणजे आपल्याकडे फक्त पैसे असतील तरच आपल्याला साथ देणारे मित्र असतात ते अशा अर्थानं. अ फेअर वेदर फ्रेंड म्हणजे फक्त चांगल्या काळात साथ देणारा. अ फिदर इन वन्स कॅप अभिमानास्पद गोष्ट. अप टू द मार्क नॉट बिलो द अव्हरेज अपेक्षेप्रमाणे असलेला म्हणजे अपेक्षेप्रमाणे जशी होती तसा तो असलेला म्हणजे एखाद्या वेळेस मार्क मिळाले आपल्याला. यू गॉट मार्क्स अप टू द मार्क म्हणजे तुला माझ्या अपेक्षेप्रमाणे मिळालेले मार्क आहेत अशा अर्थाने आहे ते. अ फिश स्टोरी मीन्स अन इनक्रेडिबल स्टोरी म्हणजे अविश्वसनीय गोष्ट अशा अर्थानं. अ फुल्स पॅराडाईज स्टेट ऑफ जॉय बेस्ड ऑन फॉल्स होप म्हणजे खोट्या आशेवर असणारा किंवा खोट्या आशेवर जगणारा किंवा मूर्खांच्या मनोराज्यात. फुल्स पॅराडाईज म्हणजे मूर्खांचं मनोराज्य म्हणजे नाही अशा ज्या गोष्टी शक्य नाहीत अशा गोष्टींवरती विश्वास ठेवून
तशा गोष्टीत जगणार अशा अर्थाने. अ फ्रीलान्स वन अटॅच्ड टू नो पार्टी ऑर्गनायझेशन म्हणजे कोणत्याही पक्षाशी संबंधित नसणारी व्यक्ती. नेक्स्ट, अ हार्ड नट टू क्रॅक, अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह. अंडर द थंब ऑफ मीन्स अंडर द कंट्रोल ऑफ, एखाद्याच्या मुठीत असणं अशा अर्थानं. टर्न असाइड मीन्स टू डिवेट ऑर टू डिग्रेस म्हणजे मार्ग चुकणे, वेगळ्या मार्गाला जाणे. अ जेल बर्ड मीन्स अ हार्डन क्रिमिनल म्हणजे निरडालेला गुन्हेगार. अ नॉटी पॉइंट, अ कॉम्प्लिकेटेड मॅटर गुंतागुंतीचा प्रश्न. अ लीप इन द डार्क, अ रिस्की स्टेप म्हणजे साहसाची कृती. लीप इन द डार्क म्हणजे साहसाची कृती अशा अर्थानं. टूथ अँड नेल व्हायलेंटली, टूथ अँड नेल म्हणजे दातवट खाऊन जोरदारपणे अशा अर्थानं किंवा प्रखरपणे प्रतिकार करणं. टॉपस्टर्वी, टॉपसिटर्वी मीन्स इन अ स्टेट ऑफ डिसऑर्डर, मागाप्रमाणेच आहे, अस्ताव्यस्त अस्ताव्यस्त असणार. टर्न अगेन्स्ट म्हणजे टू बी कम होस्टाईल टू, एखाद्यावर उलटणे किंवा उलटवणे अशा अर्थानं. लेफ्ट हँडेड ओथ, डाव्या हाताने घेतलेली शपथ अशा अर्थानं येते. अँड ओथ विच इज नॉट बाइंडेड म्हणजे बंधन नसलेली शपथ. अ लकी डॉग, अ फॉर्च्युनेट फेलो म्हणजे नशीबवान प्राणी. लकी डॉग म्हणजे नशीबवान कुत्रा अशा अर्थानं नाही. फॉर्च्युनेट फेलो म्हणजे नशीबवान प्राणी अशा अर्थानं आहे. अ मॅन ऑफ हिज वर्ड, अ ट्रुथफुल पर्सन म्हणजे वचन पाळणारा. ट्रुथफुल पर्सन वचन पाळणारा अशा अर्थानं. अ मॅन ऑफ लेटर्स अँड ऑथर, अ मॅन ऑफ लेटर्स म्हणजे शब्दांचा माणूस अशा अर्थानं नाही. अँड ऑथर म्हणजे लेखक. अ मॅन ऑफ स्ट्रॉ, अ वर्थलेस पर्सन म्हणजे नालायक माणूस अशा अर्थानं. अ रॉ डील, अनफेअर ट्रीटमेंट अन्याय. रॉ डील म्हणजे चुकीचं गोष्ट असेल किंवा अन्याय. स्क्रू लूज किंवा स्क्रू लूज आपण म्हणतो स्क्रू लूज झालाय का अशा अर्थानं येते. समथिंग रॉंग म्हणजे काहीतरी घोटाळा बिघाड अशा अर्थाने. स्लीप ऑफ द पेन, स्लीप ऑफ द पेन म्हणजे पेन घसरणे अशा अर्थ नाही. म्हणजे लिहिताना कधी कधी आपलं चुकतं त्यावेळेस. अँड एरर इन रायटिंग म्हणजे लेखनातील चूक अशा अर्थानं वापरलं जातं स्लीप ऑफ द पेन. फॉर एक्झाम्पल, राज इज व्हेरी राज राइट्स व्हेरी फास्टर दॅट हिज पेन ऑल्सो स्लिप्स. स्लीप ऑफ द पेन हॅज ऑल्सो हॅपन फॉर राज म्हणजे त्याच्या लेखनामध्ये कायम चुका असतात अशा अर्थानं. स्लीप ऑफ टन, वर्बल एरर बोलण्यातली चूक अशा अर्थानं. स्टोन्स थ्रो व्हेरी म्हणजे दगड टाकेल. स्टोन्स थ्रो म्हणजे एखादा आपण थ्रो टाकतो, एखादा खडा फेकतो कितीपर्यंत लांब जातो, एकदम जवळ पडतो अशा अर्थानं. हे शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. व्हेरी नियर म्हणजे खूप जवळ अशा अर्थानं. स्टॉर्म इन अ टी कप म्हणजे कपातील वादळ अशा अर्थानं. म्हणजे अ पिटीज पॅबल किरकोळ भांडण. स्टॉर्म इन अ टी ऑलवेज हॅपन इन फ्रेंड्स. फॉर एक्झाम्पल, स्टॉर्म इन अ टी कप ऑलवेज हॅपन इन फ्रेंड्स ग्रुप म्हणजे मित्रांच्या ग्रुपमध्ये किंवा वर्गामध्ये अशी किरकोळ भांडणं होत असतातच. अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ, ताकदीला टॉवर अशा अर्थानं नाही तर खंबीर आधार. ग्रेट सपोर्ट, आवर मदर अँड फादर ऑलवेज अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ फॉर अस म्हणजे आपल्यासाठी किरकोळ आधार नाही ते खंबीर आधार आहे. ग्रेट सपोर्ट आहे ते. अ वाईल्ड गूस चेस, अ फुलिश अँड फ्रुटलेस सर्च म्हणजे निष्कारण सर्च करणे किंवा निष्कारण वेळ वाया घालणे अशा अर्थाने. अ वुल्फ इन शीप्स क्लोथिंग, हिपोक्रॅटिक म्हणजे ढोंगी माणूस म्हणजे आपले बघा गाईचं कातडं पांघरायला वाघ अशा अर्थात असेल. किंवा ढोंगी माणूस म्हणजे एखाद्यानं चांगुलपणाचा आव्हान वाईट कामं करणारे व्यक्ती असतात अशा व्यक्तींसाठी वुल्फ इन शीप्स क्लोथिंग हे वापरलं जातं. आता आपण पुढचे बघूया. 44 पर्यंत आहे. फळ्यांची लेंथ कमी असल्याने व्हिडिओ मध्ये दिसत नाही म्हणून ते 44 पर्यंत घेतलंय. इथून पुढचे आपण आता अबोव दी सॉल्ट इन अ पोझिशन ऑफ ऑनर वरिष्ठ जागेवर अशा अर्थानं. ऑल दी सनरी, एव्हरीवन विदाउट एक्सेप्शन म्हणजे कोणताही अपवाद नसताना सगळे एकूण एक सगळे. ऑल दी रेट, एक्स्ट्रीमली पॉप्युलर म्हणजे अत्यंत लोकप्रिय. अँड आफ्टरनून फार्मर, अ लेझी फेलो आळशी प्राणी. आफ्टरनून फार्मर म्हणजे दुपारचा शेतकरी अशा अर्थानं नाही की दुपारी झोपेतून जागा होणारा तो दुपारपासून कामाला सुरुवात करणार अशा अर्थानं आहे ते. अँड ओल्ड स्क्रू, अ मिझरली फेलो म्हणजे कंजूस माणूस. टू स्ट्रेन एव्हरी नर्व, टू ट्राय व्हेरी हार्ड शर्त करणे प्रयत्नांची शर्त करणे. स्ट्रेन एव्हरी नर्व म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणे किंवा लढा देणे अशा अर्थाने. ऍपल्स ऑफ वन्स आईज म्हणजे व्हेरी डिअर अत्यंत लाडका. बघा इथं आईज हे अनेक वचन कायम वापरलेलं आहे कारण की जोडी आहे म्हणून आईज अशा अर्थाने वापरलेलं आहे. ऍपल पाय ऑर्डर, एक्स्ट्रीम नीटनेस टापटीप
अत्यंत टापटीप अशा अर्थानं ऍपल पाय ऑर्डर असं म्हटलं जातं. ऍज क्लिअर ऍज क्लिस्टर, ऍब्सोल्युटली प्लेन म्हणजे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट. ऍट एनी रेट, इन एनी केस कोणत्याही परिस्थितीत. ऍट स्नेल्स पेस, पेस म्हणजे स्पीड गती. कोणाच्या गतीनं? स्नेल्स म्हणजे गोगलगाईच्या गतीनं म्हणजे व्हेरी स्लोली, अत्यंत मंद गतीनं. हे 10 आहेत, हे लिहून घ्या. पुढील अजून नेक्स्ट बघू. ऍट द 11th hour मीन्स ऍट द लास्ट मुवमेंट, अगदी शेवटच्या क्षणी. बॅग अँड बॅगेज विथ कम्प्लिटली म्हणजे बाड बिस्तर असतात किंवा बोऱ्या बिस्तर असतात अशा अर्थानं. बिलो दी सॉल्ट, इन अन इन्फिरियर पोझिशन, कनिष्ठ जागेवर. मगाशी आपण अबोव दी सॉल्ट बघितलं होतं, वरिष्ठ जागेवरती अशा अर्थानं. मात्र हे बिलो दी सॉल्ट इन अन इन्फिरियर पोझिशन म्हणजे कनिष्ठ जागेवर अशा अर्थाने. बिसाइड दी मार्क, एम आहे. बिसाइड दी मार्क म्हणजे नॉट टू दी पॉइंट, मुद्द्याला सोडून बोलणं किंवा मुद्द्याला सोडून कोणती कृती करणं. बिटवीन टू फायर्स म्हणजे 2 संकटांच्या मध्ये अशा अर्थानं. बाय अँड लार्ज मीन्स ऑन द होल, सर्वच. टू बिअर द एअर, युजलेस एफर्ट, व्यर्थ प्रयत्न. टू बिअर द एअर मीन्स युजलेस एफर्ट. बिअर द ब्रंट मीन्स सफर, भोगणे किंवा सहन करणे अशा अर्थानं. ब्ल्यू स्टॉकिंग मीन्स अ वुमन हू फ्राइड्स हरसेल्फ ऑन हर लर्निंग म्हणजे स्वतःच्या सुशिक्षितपणावर शिष्टपणा करणारी किंवा शिष्टपणा करणारी सुशिक्षित स्त्री अशा अर्थानं. बॉसम फ्रेंड मीन्स अन इंटिमेट फ्रेंड, जिवलग मित्र. ब्रेकडाऊन मीन्स टू कोलॅप्स, विस्कळीत होणे किंवा This music. It's beautiful too. All I really need to understand is